उमाकांत राठोड प्रतिष्ठानच्या वतीने दक्षिण सोलापुरातील पत्रकारांचा गौरव। माजी सभापती तथा पाणीदार लोकनेता उमाकांत राठोड प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष विजय राठोड यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील पत्रकाराचा गौरव करण्यात आला असून यावेळी अध्यक्षस्थानी मनोज राठोड हे होते, तर तहसीलदार किरण जमदाडे यांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ पत्रकार नारायण चव्हाण, पत्रकार संघाचे अध्यक्ष आमसिद्ध वनकोरे, अमोकसिद्ध मुंजे, पंचाक्षरी स्वामी, अमोकसिद्ध लांडगे, नितीन वारे, राजकुमार वारे, गौतम गायकवाड, संदीप एरवडे, महासिद्ध साळवे, आनंद बिराजदार, बिसलसिद्ध काळे, बबलू शेख, नारायण घंटे, राजदत्त रासोळगीकर, नंदकुमार वारे, गुरु गायकवाड यांच्यासह अन्य पत्रकारांची उपस्थिती होती। तसेच बाजार समितीचे संचालक राजकुमार वाघमारे, तोळाराम राठोड, अंबादास राठोड, धनसिंग चव्हाण, धन्नू पवार, लक्ष्मण जाधव, नामदेव राठोड यांच्यासह अन्य उपस्थित होते। म्हणजे या दिनी खटाव तालुका जिल्हा साताऱ्यामध्ये होता। प्रसंग पहिला, कोविडची दुसरी लाट, तरुणीसाठी घरोघरची माणसं पाहता पाहता पॉझिटिव्ह होऊन मरायला लागली। प्रचंड मोठं प्रमाण होतं त्याचं, आणि अशा वेळेला अतिशय कडक निर्बंध लागलेले, कुठे माणसापाशी माणूस दिसतच नव्हता, आणि पूर्ण तालुका सर्व यंत्रणेसह मी बिंदून काढलेला। वाड्या वस्त्यासह 150 गावं, प्रत्येक गावामध्ये जाऊन यंत्रणा कार्य केली होती। तशातच एका मंदिर आणि मंदिर शेजारी असलेल्या कुठेतरी त्याने काहीतरी मांसाहारी शिजवून ते खळखट पाणी काय मंदिराच्या भिंतीवर टाकण्याचा काहीतरी उद्योग झालेला। त्यातून खूप विषय वाढत गेला, आणि गावातील समस्त मोठ्या गावातील एका भजनी मंडळी भर रस्त्यामध्ये 500 पेक्षा जास्त मॉब रस्त्यामध्ये बसला, आणि मग थेट कलेक्टर साहेबांवर विषय गेला, मीडियावर विषय गेला, आणि कोविडमध्ये 2-4 माणसं तुम्ही एकत्र येऊ देत नाही, तर 500 माणसं आले तर काय करायचं। पोलीस विभागाला आणि सगळ्यांना कामाला लावलं, आणि तिथून त्यांना हटवायला सूचना केली। काही केल्या ती हटत नव्हते, काही झालं तरी। शेवटी मग मी कार्यालय सोडलं, थेट तिथं पोहोचलो। डोक्यामध्ये असा राग होता की सगळं तिथून कारवाई करायची, कारण कोविड भयानक टोकाला गेलेला, खूप जास्त पिकला असलेला, आणि हे सगळे गर्दी करून बसणार त्यांचा मंदिराचा विषय जो काय असेल तो, पण आता एवढी गर्दी करायचा काळ नव्हता। म्हणून रागाच्या भरामध्ये अगदी डोक्यात सण घेऊनच गेलेलो। कलेक्टर साहेबांना पण फोन केलेले, आणि सगळ्यांना फोन करून नियोजन करून गेलेलो, सर मी गुन्हे दाखल करतोय, मी तिथे निघालोय, येस करा। आणि पोचलो, गाडीतून उतरलो, रागाने दरवाजा आपटला, गेलो। रस्त्याच्या मधोमध मोठ्या चौकामध्ये इतका मोठा मॉब भजन म्हणत बसलेला होता, ते तिथपर्यंत चालत जाईपर्यंत असं वातावरण त्याचं होतं। त्या मॉबच्या तिथं मी गेलो, पायातले बूट काढले, त्यांच्याबरोबर खाली बसलो। शेजारच्या पोराला हात लांबवला, त्याने टाळ काढून दिला, त्यांच्या भजनाबरोबर एक भजन मी म्हणलो। कोणीतरी वयस्कर बाबांनी म्हणले की भजन म्हणताना टोपी लागते, त्याने लगे एक टोपी काढली, मला दिली, टोपी घातली, 2 भजन तिथं म्हणले। म्हणल्याबरोबर सगळे शांत झाले। म्हणलं आता थांबा, मी तिथं उभारलो, त्यांना सांगितलं की बाबा विषय कोरोनाचा आहे, खूप अडचणीचा विषय आहे, आता तुमचा हा विषय होईल, त्यातल्याच एखाद्याला बाधा झाली तर आपल्या घरातला एखादा माणूस जीवानिशी जाईल, आपण हा सगळा विषय रस्त्यातून आपण उठून मंदिराकडे जाऊ। तसाच मग 2 मिनिटांमध्ये मंदिराकडे गेलो, त्यांचं ऐकून घेतलं, संबंधिताला सूचना दिली, त्यांचं समाधान झालं, प्रश्न जागेवरती मिटला। आणि मग आता एवढ्यावर मला एवढा त्रास दिला, तुम्ही दावतपर्यंत यायला लावलं, तुमची सुटका नाही, मंदिराच्या कडेने खूप गवत आणि घाण झाले, चला सगळ्यांनी कामाला लागा। आणि मी स्वतःच पहिल्यांदा गवत उपटायला सुरुवात केली। एक 15 ते 20 मिनिटात सगळे मंदिराचा परिसर लख्ख झाला। विषय असा झाला की कायदा दंडाधिकारी म्हणजे कायद्याचा दंडोबा घेऊनच काम होईल असा विषय नव्हे। मीडियामध्ये माणसातला देव म्हणून अशी बातमी दिली, सगळ्या लोकांमध्ये असं एक मनामध्ये विचार निर्माण झाला, कुठलीही समस्या कितीही गंभीर असली तरी तहसीलदार साहेब त्यांच्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने ते हाताळतात। जेवण करून आलो, गाडीतून उतरलो तर पायऱ्यावरती ऑफिसच्या कुबड्यातून असलेला एक पाय गुडघ्यापासून खाली नसलेली एक व्यक्ती बसलेली दिसली। त्याच प्रशासकीय इमारतीमध्ये अनेक कार्यालय असल्यामुळे कुठल्याही ऑफिसला कुठलाही माणूस यायचा, तरी पण तहसीलदार तालुक्याच्या प्रशासकीय प्रमुख माझं काम होतं म्हणून त्यांच्याकडे गेलो। बाबा काय झालं? म्हणले माझ्या रेशन कार्डाचा विषय। अहो म्हणलं माझ्याकडेच आहे, तुम्ही असं वाहन करून आलो, मला इथं सोडलं, इथनं खरडत आलेलं तिने दिसलं, मला मातीतून माणूस खरडत आलेला पायरीवर बसलेला, बोलवलं, तिथं त्यांच्या शेजारी बसलो,
त्याचं कार्ड ऑनलाईन सगळी प्रोसेस लगेच तयार करून सही करून त्यांच्या हातात दिली. ही प्रक्रिया 10 मिनिटात ते 12 मिनिटात झाली. मग पाठमोऱ्या बाजूने कुणीतरी फोटो वगैरे काढले. पत्रकारांनी इतकी छान बातमी दिली. त्याच्याने विषय असा झाला, तहसीलदार हा खूप सेन्सिटिव्ह माणूस आहे, संवेदनशील आहे आणि आल्या गेल्या लोकांची सेवा करण्यासाठी त्यांचं काम करण्यासाठी ते तत्पर असतात. त्यात माझं कौतुक म्हणून नव्हे, खूप चांगली आलेली बातमी सुद्धा मी कधीच स्टेटसला ठेवली नाही माझं कौतुक म्हणून, किंवा विरोधात आलेल्या बातमी सुद्धा कधीच नाराज नाही. कारण लहान मुलाची निरावस्था पत्रकारामध्ये असते. लहान मुलाला समोर जे दिसतंय तेच बोलतो. का मला दिसतंय सोन्याचा अंगरखा तयार केलेला राजा, आणि मग सगळे प्रजा म्हणली की सोन्याचा अंगरखा 1 नंबर झाले राजेसाहेब 1 नंबर अंगरखा झालाय. कुणीतरी राजाला फसवलं, जो पापी माणूस आहे त्याला अंगरखा दिसणार नाही, पुण्यवान माणसाला तेवढा अंगरखा दिसेल, हा तयार केलेला अंगरखा. तुम्हाला माहित आहे तो अंगरखा, म्हणून राजाला सुद्धा वाटलं की मला अंगरखा दिसत नाही म्हणलं तर मला पापी म्हणतील, म्हणून राजाने सुद्धा तो अंगरखा नसलेला अंगरखा घातला. उघडा वगडा राजाची मिरवणूक निघाली, आणि मग बापाच्या खांद्यावरती बसून मिरवणूक बघणारा एक मुलगा म्हणाला, राजा नागडा ना राजा नागडा, राजा उघडा राजा उघडा. त्याला जे दिसलं तेच तो बोलला, आणि तेच वस्तुस्थितीने वास्तव होतं. लहान मुलाची मानसिकता निरागसता पत्रकारामध्ये असते. एकाच वेळेला समाजासाठी लढणं, त्याचबरोबर प्रशासनामध्ये राजकारणाच्या मध्ये डोळ्यामध्ये झणझणीत आणणं, अंजन घालण्याचं काम ते करतात. त्यांचं घरासाठी म्हणून काही नाही, परंतु समाजासाठी लोकांसाठी इतकी धडपड चाललेली असते. मी एखादी योजना 4 लोकांना सांगेन, 10 लोकांना सांगेन, तुमच्या एका बातमीने हजारो लोकांपर्यंत तो विषय पोहोचतो. त्यामुळं तहसीलदारांची चांगली बातमी आली ना, माझी जबाबदारी खूप वाढली. सर्वदूर लोकांना माहिती झाली की गोरगरिबाची कामं करतात. लोक अपेक्षा ठेवून थेट तहसीलदारांना भेटायला यायचे. माझं काम हो न हो, तहसीलदार आहेत ना, त्यांना भेटले तुम्ही जाणार नाही. दिवसाकाठी 200, 400, 500 माणसांचा ओढा असायचा की साहेब आम्हाला तुम्हाला भेटायचं. तुमच्या तोंड ऐकलं, तुम्ही म्हणा 2 महिन्याने काम होतंय, तुम्ही म्हणा हे काम होत नाही, काही देत बसत नाही, आमचं समाधान आहे, फक्त तुमच्या तोंडून आम्हाला ऐकायला पाहिजे. त्यामुळे जबाबदारी इतकी वाढली की ते लोकांची कामं करून देणे, कुठल्याही प्रकरणामध्ये चुकीचे निकाल दिले जाणार नाही. एखादा माणूस म्हणतोय तुम्ही मला नातवासारखे आहात, तुमच्यामुळे साहेब मला रस्ता मिळतो, तेवढं आमचं काम करून द्या. त्या माणसाच्या डोळ्यात माझ्याविषयी असलेली अपेक्षा इतकी उच्च दर्जाची होती की इकडं कुणाचा जरी फोन आला, कुणी किती जरी पाकिट देऊ केलं तरी माझ्या मनाला सुद्धा स्पर्श करत नसायचा विचार की घेऊ आपण आणि देऊन टाकू. जे योग्य न्याय आहे ते देण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे पत्रकार बांधवांनी ह्या निमित्ताने माझी विनंती, माझं काही चुकत असेल, काही कामामध्ये काही अडचणी असतील तर त्या माझ्या कानात सांगा, खात्रीने कामामध्ये बदलते. आणि माझ्या कामाविषयी चांगलं वाटलं तर ते मात्र 4 वेळेने छापा, 4 लोकांपर्यंत ती बातमी जाईल, 4 लोकांना कळेल चांगलं काम चाललंय, माणूस चांगला दिसतोय, आपण जाऊ, आपलं काम हा माणूस करू शकेल असा विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण करणं. कारण दरवाजे 7-8 उघडे ठेवून त्याला बेल नको, ना चिठ्ठी नको, ना थांबा साहेब विजय नको, कितीही गर्दी आली तरी, किती लोक आले तरी मी न कंटाळता लोकांना अटेंड करून काम करतो. आज तुम्ही सांगितलं त्यांच्या मुलाला माहित नसेल डॉक्टर साहेबांच्या, त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त सगळं काही इतक्या बातमी हा विषय नव्हे. तुम्ही माणूस, परंपरा, राजकारण, समाजकारण आणि ओव्हरऑल सगळ्या घडत असलेल्या गोष्टीवरती तुमची नजर म्हणजे पत्रकारितेला तुमच्या सलामच आहे. आणि तुमच्या बरोबरीनेच हे सुद्धा आहेत ना, तर मी जॉईन झाल्यापासून इतक्या दिवसात कधी कुणाचा त्रास नाही, वेगळी मागणी नाही. जरी नाराज झाले तरी पुन्हा असे ठेवून येतात किंवा होईल का, आज नाही झाले ना 4 दिवसांनी, पुढच्या आठवड्यात होईल, पण होईल. पण कधी कुणी नाराज झालेलं नाही किंवा काहीतरी व्हिडिओकडे छापून त्रास देण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. त्यामुळे इथून पुढे मी जितके दिवस आहे तितके दिवस सुद्धा सामान्य माणसांसाठी, आले गेले लोकांसाठी सुद्धा काम करण्यासाठी माझी प्रामाणिकता ही कायम राहील. आज बोलवल्याने त्यामध्ये मी सगळ्या पत्रकार लोकांचा, बंधूंचा आणि विधायक मंडळीचा आदर आभार मानतो. आणि वेळात वेळ काढून आमच्या या छोट्याशा कार्यक्रमाला आपल्या दक्षिण तालुक्याचे तहसीलदार साहेब, आता मीटिंग असून पण आहे नसल्यामुळे या निमित्ताने आपण जो आपला पुण्याचा संबंध होता साहेबासोबत तुमचं,
तो संबंध पुढे दृढ व्हावा म्हणून एक छोटासा कार्यक्रम त्या आमच्या माध्यमातून आज घेत आहे. आणि साहेबांना व्हिडिओ साहेबांना पण सांगितलं होतं, पण त्यांनी अचानक घरी गेल्या कोणत्या कार्यक्रमामध्ये गेले होते म्हणून तहसीलदार साहेबांना घेऊन आलो आणि आपण आमच्या विनंतीला मान दिला. त्यामुळे प्रथम मी सगळ्या पत्रकार बंधूंचा आभारी आहे. पत्रकार हा या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे म्हणून सांगतात. लोकांचे प्रश्न, लोकांच्या समस्या, लोकांच्या अडचणी या मांडण्याचं काम हे चांगल्या पद्धतीने करतात. पण अलीकडच्या काळामध्ये आता तो वातावरण बघितलं तर पत्रकार लोकांचं पण काय कुठं तर पुचमुळा होत आहे. कोणत्या गोष्टी देता मांडाव्या, लोकांच्या समस्या मांडाव्या, तर पण त्यांना पण कोणत्या कोणत्या दडपणला समोर जावं लागत आहे. तरी पण मी त्यांच्या पुढे येऊन सांगतो, कारण पत्रकार हा जर सामान्य लोकांच्या प्रश्न वाचन नाही फोडला तर कोण फोडला म्हणून तुम्ही हा सामान्य जनतेचा किंवा लोकांच्या मूलभूत गरजा त्यांच्या समस्या अडचणी मांडणं फार गरजेचं आहे आणि ते मांडावं लागतं. कोणत्याही अडचण असू द्या, कोणत्याही समस्या असू द्या, या सगळ्यांना तोंड देऊन तुम्हाला या गोष्टीचा मार्ग करावा लागतं. कारण तो सगळ्यामध्ये दुवा आहे. प्रशासन आणि सामान्य जनता आणि लोकांमध्ये तुम्ही दुवाचं काम करता म्हणून तुम्ही त्यांच्या प्रश्न मांडणं हे गरजेचं आहे. आमचे वडील नेहमी सांगायचे होते, सगळ्यात साहेब आमच्याकडे त्या साहेब असताना टाटा इन्स्टिट्यूट तुळजापूरची जी संस्था आहे टाटांची, त्यांच्या माध्यमातून फॉरेनच्या कंट्रीचे लोक आमच्या गावाला भेट दिले होते तांड्याला. मुळेगाव तांडा म्हणजे लमाण समाज हा प्रगती कसा केला हे बघण्यासाठी. मग त्यावेळेला तेव्हा त्या लोकांना साहेबांनी आमच्या शाळेतल्या मुली त्यांच्या कपाळावर पिढा लावला सर गंध लावल्यावर त्यांनी विचारलं हे काय म्हणले त्यांनी, ते तुम्ही जे लावता डोक्यावर हे काय म्हणलं. तर साहेबांनी त्यांना ते समर्पक उत्तर दिलं, ज्या आपल्या डोक्यामध्ये जी बुद्धी आहे त्या बुद्धीला नमस्कार करतो. कारण त्या बुद्धीच्या जोरावर आपण ज्या सगळ्या गोष्टी करतो त्या बुद्धीला नमस्कार करणं ही आमची हिंदू धर्माची परंपरा आणि संस्कृती आहे म्हणलं. मग ते नजाब झाले म्हणजे आपण कोणकोणत्या गोष्टीची पूजा करतो हिंदू धर्मामध्ये. म्हणून साहेबांना त्यांना समजावून सांगितलं. ते लोक आमचं गाव बघितले पण परिसर बघून खुश झाले. म्हणजे हा लमाण समाज कसा प्रगती करत गेला या गोष्टी बघण्यात आले होते. म्हणून तुम्ही पत्रकार म्हणजे बुद्धिमानच या समाजामध्ये बुद्धिमान माणूस म्हणून काम करता. म्हणून तुमच्या बुद्धीचा वापर हा चांगल्यासाठी व्हावा आणि प्रत्येक गोष्टी चांगल्या घडावा हे आम्ही आशा बाळगतो. हा नियोजनबद्ध कार्यक्रम आहे, अचानक घडलेला कार्यक्रम आहे. आणि कोणी जर पत्रकार बंधू किंवा वडील माणसं चुकून राहिले असतील तर त्या सगळ्यांनी आम्ही माफी मागतो आणि भविष्यामध्ये ह्याच्यापेक्षा चांगलं मोठं काम आणि कार्यक्रम आम्ही दिन साजरा केला जातो. खरं म्हणजे एखाद्या दिवशी पत्रकारांचा सत्कार करून त्या पत्रकाराला खुश करण्याचा तो प्रयत्न असतो. वास्तविक वर्षभर पत्रकार काय काम करतो हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नाही. उमाकांत राठोड हे माझे अत्यंत जवळचे मित्र होते. त्यांनी स्वतः एक पत्रक चालवलं होतं, त्यातल्या अडचणी त्यांना माहिती होत्या, ते स्वतः संपादक होते. उमाकांत राठोड केवळ माझेच नाही तर सर्व घटकात त्यांचे मित्र होते. सगळ्या पत्रकाराची त्यांची मैत्री होती. बऱ्याच वेळेला काय होतंय, आज आम्ही जाहिरातीसाठी आणि बातमीसाठी नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या जवळ जातो, त्यांच्याकडून काही बातमी काढण्याचा प्रयत्न करतो. पण उमाकांत राठोड याच्यासाठी मला आयुष्यभर काम करायचं आहे आणि त्यासाठी त्यांनी कामही सुरू केलं होतं. टाटा सायन्सेसच्या मदतीनं त्यांनी सर्वे केला आणि एक छान असा प्रकल्प त्यांनी या गावामध्ये राबवायचं ठरवलं. ते त्यांचं स्वप्न होतं की ज्यातून मुळेगाव तांडा दारूमुक्त होईल. ते स्वप्न त्यांचं अपुरं राहिलं. दुसरं त्यांचं एक स्वप्न असं होतं की मी जेव्हा ते आजारी होते तेव्हा नेहमी भेटायला जायचो. विजयच्या काही फारसं जवळ नसायचे पण मी हक्काने भेटायला जायचो. उमाकांना फोन करायचो, मला तुमच्याशी गप्पा मारायचे, तुमचं काय चाललंय बघायचंय आणि ती मला सवय आहे. तर या माणसाला मी भेटायला जायचं धीर करून ते मध्यभागी बसले होते आणि मी आत गेल्यानंतर ते मला म्हणले, या सर हे काय चाललंय तुमचं. ते म्हणाले की मला या गावामध्ये ज्यांच्या झोपड्या आहेत ना त्या सगळ्या झोपड्या नष्ट करून तिथे एक छान अशी गृहनिर्माण संस्था उभी करायची आहे. 4 रूमचं पक्क घर माझ्या बंजारा समाजाच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना द्यायचं आहे. त्याच्यासाठी मी एक योजना आणलेली आहे. तसे त्यांचे संबंध वरच्या पातळीवर खूप चांगले होते. अनेक IAS अधिकाऱ्याची त्यांची मैत्री होती. तर त्यांनी एका अधिकाऱ्याचं मला नाव सांगितलं की त्यांनी मला एक प्रोजेक्ट तयार करायला सांगितलं आणि हे संपूर्ण तांडा झोपडी मुक्त करायचं आहे. मला सगळ्यांची पक्की घरं झाली पाहिजे. त्या असा सामान्य कार्यकर्ता कधीही अशा प्रकारच्या वाईट गोष्टी ज्याला स्पर्श करू शकल्या नाहीत
त्यातले उमाकांत राठोड होते. असे ते मी सोडत नव्हतो. आणि अशाच पद्धतीने लिहिल्यानंतर एक प्रसंग असा झाला की उमाकांत राठोड यांच्या संदर्भामध्ये मी एक बातमी लिहिली. एका सूत गिरणीच्या संदर्भातली ती बातमी होती. त्यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि उमाकांत राठोड हे त्याला जबाबदार आहेत. त्यांनी केला असं नाही, पण त्याला ते जबाबदार आहेत. फोन केला नाही. आणि मात्र एक मला कळत होतं, म्हणून त्याचे साक्षीदार आहेत, मला एक कळत होतं की उमाकांत राठोड या बातमीनं खूप दुखावलेले आहे. पण मी खुलासा करू शकत नव्हतो, कारण ते वास्तव होतं. आता ते काय झालं होतं ते त्यांना आणि मला दोघांनाच माहिती होतं. पण त्याची जबाबदारी नक्की उमाकांत राठोडवर होती. त्यांनी एक मोर्चा आयोजित केला जिल्हा परिषद समोर. प्रचंड मोठा मोर्चा होता. आणि माझ्या संपादकानं मला सांगितलं की चव्हाण सर, तुम्ही बातमी केली आहे ना, तुमच्या बातमीवर तो मोर्चा आहे आणि तो मोर्चा कव्हर करायला तुम्ही जा तिथं. प्रसंग अत्यंत बाका होता. म्हणजे मी त्या मोर्चाच्या समोर गेलो तर त्या लोकांना हे कळलं की बाबा यांनीच बातमी दिली आहे, तर माझं काय खरं नव्हतं. तुम्हाला काय करायचं घेऊन म्हणले, तुम्ही तर माझी बातमीच दिली आहे, तुमच्याच विरोधात मोर्चा आहे. मी म्हटलं की आहे किती वाजता? अहो आता चालू आहे म्हणले, या आता. आणि मी त्या मोर्चाच्या समोर येऊन उभा राहिलो. दोघांनाच माहित होतं नारायण चव्हाण कोण होते, एक मनोज राठोड आणि उमाकांत राठोडला. मित्रांनो, त्या माणसानं माझ्याकडे दुमकुनी बघितलं नाही, कारण माझा जर उल्लेख केला तर माझं काय झालं असतं मला माहित होतं. अत्यंत दिलदारपणाने त्यांनी सांगितलं की बातमी खरी आहे, देणारा माझा मित्र आहे, पण त्या बातमीत काय चुकीचं आहे त्याचा आधार घेऊन मला कसा राजकीय त्रास दिला जातोय त्याचा खुलासा मी कलेक्टरला करणार आहे, म्हणून हा मोर्चा आहे. त्या बातमीच्या विरोधात हा मोर्चा नाही. मित्रांनो, इतकं मन मोठं कोणाचं असू शकतं की सहजासहजी एखाद्या पत्रकारानं 2 ओळी जर वेगळ्या लिहिल्या, वाकड्या लिहिल्या, तर आज दमदाटी केली जाते. आज तर आम्ही अशा बातम्याच लिहित नाही. तुम्ही कधी वाचून दाखवा मला. शोध पत्रकारिता बंद झाली आमची आता. नाहीतर महिन्याला 2-3 बातम्या आम्ही अशा भ्रष्टाचाराच्या शोधून काढायचो. प्रशासनामध्ये काही चुकीचं चाललंय त्याच्या बातम्या शोधून काढायचो आणि त्याचा पाठपुरावा करायचो. ती उकराउकरी करायचो आम्ही. आणि त्याच्यातून आम्हाला काही मिळतंय का, जे लोकांच्या हिताचं आहे अशा बातम्या आम्ही करायचो. आणि या जे त्यांनी प्रयत्न सुरू केला होता त्यात ते यशस्वी झाले. उजनीचं पाणी दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या 46 गावाला मिळालं पाहिजे, त्यातल्या 34 गावाला आता पाणी मिळालेलं आहे, 32 गावाला पाणी मिळालेलं आहे. परवाच आपण जे पाहिलंय, वेळेला उमाकांत लढत होते तेव्हा ते कुठेच नव्हते. मी त्याचा ही योजना कुणालाच माहीत नव्हती. उमाकांत राठोड यांच्या सुपीक डोक्यातून ती योजना पुढे आली. त्यांनी ती योजना मांडली, पत्रकं काढली, मंत्र्यांना भेटले, अनेक वेळा विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना बैठका लावल्या आणि त्याच्यावर दुसऱ्या गटाने बैठका लावल्या. दुसऱ्या गटाच्या बैठका कशासाठी असायच्या तर याचं क्रेडिट. तर असा हा लोक आणि लोकांच्या समस्या यावर काम करणारा हा नेता होता. मी त्यांना नक्की नेता असं म्हणेन की जो लोकांच्या समस्या मांडतो तोच नेता असतो. आजकाल नेते नाही. नेते कुणाला म्हणायचं याची साधी सोपी व्याख्या असते की जो सर्वांना आपल्या सोबत नेतो, घेऊन जातो, तो नेता. उमाकांत राठोड जे गावात निघायचे, गावातून 5-50 लोकांचा घोळका त्यांच्यावर असायचा. साहेब, त्या काळातले जे तहसीलदार आहेत ना, ते कसं टिकवायचं याचं कौशल्य तुमच्यामध्ये नक्की आहे. तुम्ही त्याचा वापर करावा आणि उमाकांत राठोड यांचे स्वप्न पूर्णार्थाने काय साकार होणार.